महाराष्ट्राच्या अगदी हृदयात एक असं ठिकाण आहे ना, जिथे भक्ती अक्षरशः वाहते. एक अखंड प्रवाह. हो, आपण बोलतोय पंढरपूरबद्दल. आता पंढरपूर म्हणजे फक्त एक तीर्थक्षेत्र नाहीये, नाही. लाखो लोकांसाठी ती एक भावना आहे. एक जगण्याचा आधार आहे. आणि हे बघा, दरवर्षी 10 लाखांहून अधिक लोक, हो चक्क 10 लाखांपेक्षा जास्त लोक एका अविश्वसनीय प्रवासाला निघतात. विचार करा, केवढा मोठा आकडा आहे हा. आपल्याला खरंच विचार करायला लावणारा. पण मग प्रश्न पडतोच, की अशी कोणती ओढ आहे, कोणती शक्ती आहे, जी या लोकांना कित्येक आठवडे, शेकडो किलोमीटर पायी चालवते. चला तर मग ह्या अद्भुत प्रवासामागची श्रद्धा आणि परंपरा नेमकी काय आहे, तेच आज आपण जाणून घेऊया. तर या भव्य दिव्य पदयात्रेला आज वारी असं म्हणतात. आणि ही काही आजची गोष्ट नाहीये. ही फक्त एक यात्रा नाही, तर शतकानुशतके चालत आलेली एक जिवंत परंपरा आहे. आता वारी म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक वार्षिक पदयात्रा आहे. यात जे भक्त सहभागी होतात ना, त्यांना म्हणतात वारकरी. आणि हे सगळे वारकरी आपल्या लाडक्या विठ्ठोबाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे चालत निघतात. पण हे फक्त चालणं नाहीये बरं का. हा एक सोहळा आहे, भक्ती रसात पूर्णपणे न्हाऊन निघण्याचा, जिथे विठ्ठलाचे अभंग गात, नाचत, टाळ मृदुंगाच्या गजरात वारकरी पुढे पुढे जात राहतात. तर या लाखोंच्या जनसागराचं, या भक्तीच्या प्रवाहाचं अंतिम ठिकाण म्हणजे पंढरपूर. चला, आता आपण या पवित्र भूमीबद्दल थोडं अजून जवळून जाणून घेऊया. पंढरपूर हे शहर वसलेलं आहे सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीच्या काठावर. पण गंमत म्हणजे इथे भीमा नदीला चंद्रभागा असं म्हणतात. आता असं का? तर याचं कारण खूप सुंदर आहे. इथे नदीचं पात्र असं काही वळण घेतं की ते अगदी चंद्राच्या कोरीसारखं दिसतं. आहे की नाही सुंदर कल्पना? आणि या चंद्रभागा नदीचं आध्यात्मिक महत्त्व तर खूपच मोठं आहे. वारकऱ्यांचा ठाम विश्वास आहे की चंद्रभागेच्या या पवित्र पाण्यामध्ये एक डुबकी मारली की सगळी पापं धुवून निघतात. आणि म्हणूनच विठुरायाच्या मंदिरात पाऊल ठेवण्याआधी प्रत्येक वारकरी इथं स्नान करतोच. हा त्यांचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा थांबा असतो. बरं, आता ह्या सगळ्या भक्तीच्या केंद्रस्थानी कोण आहे? तर तो आहे आपला लाडका विठोबा, भगवान विठ्ठल, ज्यांना पांडुरंग असंही म्हणतात. विठ्ठलाची मूर्ती पाहिलीये कधी? खूपच वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. काळ्याशार पाषाणातली ही मूर्ती दोन्ही हात कमरेवर ठेवून अगदी ताठ उभी आहे. या साध्या दिसणाऱ्या मुद्रेमध्ये खूप खोल अर्थ दडलेला आहे. ही मुद्रा आहे वाट पाहण्याची, प्रतीक्षेची. अगदी विठ्ठल या नावाचा अर्थसुद्धा त्यांच्या याच रूपात लपलेला आहे. बघा, विट म्हणजे वीट आणि थळ म्हणजे उभे राहण्याची जागा. सोप्पं आहे की नाही? म्हणजेच काय, तर जो विटेवर उभा आहे तो विठ्ठल. पण मग पुन्हा तोच प्रश्न, की देव असा विटेवर का उभा आहे आणि हात कमरेवर का ठेवले आहेत? म्हणजे नक्की काय सांगायचंय त्यांना या मुद्रेतून? याचं उत्तर विठ्ठल भक्तीच्या मूळ तत्वज्ञानात आहे. विठ्ठल हे साक्षात भगवान विष्णूंचा अवतार मानले जातात. ते विटेवर का उभे आहेत? कारण ती वीट एका भक्ताने दिलेली आहे आणि देवाने त्या भेटीचा स्वीकार केलाय. आणि कमरेवर ठेवलेले हात, ते सांगतात की देव धीराने, शांतपणे आपल्या प्रत्येक भक्ताची वाट पाहतोय. तो सगळ्यांना पाहतोय आणि तो सगळ्यांसाठी आहे. विठ्ठलाच्या या आगळ्यावेगळ्या रूपाचं मूळ सापडतं एका खूप प्रसिद्ध आणि तितक्याच शक्तिशाली कथेत. ती कथा आहे भक्त पुंडलिकाची. आणि खरं सांगायचं तर ही एक कथाच या संपूर्ण परंपरेचा पाया आहे. तर गोष्ट अशी आहे की पुंडलिक नावाचा एक तरुण होता, जो आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांच्या सेवेत अगदी स्वतःला विसरून गेला होता. त्याची ही निस्सीम सेवा पाहून साक्षात भगवान श्रीकृष्ण त्याला भेटायला आले, त्याच्या दारात उभे राहिले. पण पुंडलिक आपल्या कामात इतका मग्न होता की त्याने देवाला सांगितलं, थांबा जरा, आणि आतूनच उभे राहण्यासाठी एक वीट बाहेर सरकवली. देवाला भेटण्यापेक्षाही आईवडिलांची सेवा श्रेष्ठ मानणारी पुंडलिकाची ही भक्ती पाहून भगवान इतके भारावून गेले की ते त्या विटेवर उभे राहिले. आणि म्हणतात की तेव्हापासून ते आजही तसेच तिथेच आपल्या प्रत्येक भक्ताची वाट पाहत उभे आहेत. म्हणूनच म्हणतो, पुंडलिकाची ही कथा फक्त एक गोष्ट नाहीये, हा एक जिवंत वारसा आहे. आणि हाच वारसा आपल्याला वारीच्या परंपरेतून आणि महाराष्ट्रातील महान संतांच्या अभंगांमधून आजही अनुभवता येतो. वारीमध्ये प्रामुख्याने 2 पालख्या निघतात, एक संत ज्ञानेश्वरांची आणि दुसरी संत तुकारामांची.
या दोन्ही पालख्यांमध्ये त्या संतांच्या पादुका ठेवलेल्या असतात आणि लाखो वारकरी ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष करत या पालख्यांसोबत पंढरीच्या वाटेवर चालत राहतात. आणि ह्या संपूर्ण प्रवासात वारकऱ्यांच्या ओठी काय असतं तर अभंग, संतांनी रचलेले अभंग. या अभंगांमधनं प्रेम, समानता आणि भक्तीचा संदेश दिला जातो. जसं की हा एक अभंग बघा, माझे माहेर पंढरी नाही तरी चिंता करी. म्हणजे काय तर वारकरी पंढरपूरला आपलं माहेर मानतोय. माहेर म्हणजे एक अशी जागा जिथे कुठलीच चिंता नसते, जिथे फक्त आणि फक्त प्रेम मिळतं. तर मग ह्या सगळ्यामधून पंढरपूरच्या या महान परंपरेतून आपल्याला शिकायला काय मिळतं? या भक्तीचा गाभा काय आहे, त्याचा सार काय आहे? विठ्ठलाची शिकवण खूपच सरळ आणि सोपी आहे. पहिलं, आई-वडिलांची सेवा हेच सगळ्यात मोठं कर्तव्य. दुसरं, देवाचं सतत स्मरण करा, ज्याला आपण नामस्मरण म्हणतो. तिसरं, सगळ्यांना समान माना, सगळ्यांवर प्रेम करा. आणि चौथं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते म्हणजे अहंकाराचा त्याग करा. म्हणूनच पंढरपूर हे फक्त एक मंदिर उरत नाही, तर ते या मूल्यांवर जगण्याची एक पद्धत बनते. आणि म्हणूनच शेवटी हा एक विचार मनात येतोच की पंढरपूर हे फक्त नकाशावरचं एक ठिकाण आहे की ते एक तत्व आहे, एक असं शाश्वत तत्व जे आपल्याला भक्ती, कर्तव्य आणि समानतेचा खरा अर्थ काय आहे हे पुन्हा पुन्हा आठवण करून देतं.